चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. श्वास वजा केला तर माणसाच्या आयुष्यामध्ये काय उरेल असा जर विचार केला तर जे होईल ते शब्द वजा केला तर आपल्या व्यवहारात काय उरेल याचा विचार केला होईल. आज आपल्या समोर जे वाक्य आहे, शब्दशक्तीचा यथायोग्य वापर म्हणजे मौन. पुन्हा एकदा शब्दानेच शब्दाबद्दल सांगण्यासाठी हे वचन किंवा असं मोह आहे शब्दांचा. शब्द गिळोनी नाचे दत्त सदा स्मरे अवधूत. त्यांना सुद्धा शेवटी शब्द गिळोनी नाचे दत्त, शब्द गिळल्यानंतरच पंत महाराज नाचायला लागले असं म्हणतात. शेवटी शब्द गिळावाच लागतो. तरी सुद्धा शब्दजनित विश्वराहाटी, त्याच्याशिवाय विश्वराहाटी नाही, आपला व्यवहार नाही होत. आता शब्द बोलल्याशिवाय व्यवहार होत नाही. शब्द कशा स्वरूपाचा आहे हा गौण होत आहे. तो लिखित असेल, वचन बोललेला असेल, त्याचा काहीच प्रश्न नाही. शब्दाचा वापर केल्याशिवाय आपला व्यवहार होत नाही. आपण सकाळी उठल्यापासून काही बोललो नाही तर व्यवहार करण्याचे प्रयत्न होतात, पण गैरसमजाला आमंत्रणही होतं. वाक्य एका बाजूने असं आहे की शब्दशक्तीचा यथायोग्य वापर म्हणजे मौन, हे सर्वांना पटतं, फक्त दुसऱ्यांनी. वाक्याचं एक वैशिष्ट्य आहे, शब्दशक्तीचा जर यथायोग्य वापर ह्यांनी केला तर घरात सुख नाही का नांदणार, समाधान नाही का होणार. असं प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याने यथायोग्य वापर करावा असं वाटणं हा सुद्धा या शब्दशक्तीच्या बाबतीतला आणि मनाच्या अनेक भ्रमापैकी एक भ्रम आहे. हा शब्दशक्तीचा यथायोग्य वापर इतरांनी करावा म्हणजे खरं होईल, बरं होईल, सर्वांचं कल्याण होईल, त्याच्यामध्ये माझं सुद्धा होईल अर्थात. तर ते सगळं वाटतं असं प्रत्येकालाही दुसऱ्याच्या बाबतीत खरं वाटतं, पण स्वतःच्या बाबतीत मात्र आपण यथायोग्य वापर करतो आहोत. त्याची गरज आहे, त्याच्याशिवाय इलाज नाही, हे सांगितलंच पाहिजे. माझ्यावर परमेश्वरी जवळ काही जबाबदारीच आहे ती, आणि ते जर मी नाही सांगू शकलो तर उलट मी काहीतरी चुकल्यासारखं होईल. म्हणून मला हे आता ते तुकोबाने म्हणणं वेगळं की नाही, येतो कळावळा म्हणून अशी का कोणाची स्थिती झाली आहे, येतो कळावळा म्हणून ही त्यांनी म्हणावं योग्य आहे. बाकी त्यांनी काही असं म्हणण्याचं कारण नाही. आपण जर म्हणजे अरविंदांचं ज्यांना अभ्यास आहे त्यांना माहिती असेल, माताजी एका ठिकाणी म्हणाल्या की गरज असलेले शब्द जर बोलले जातील या जगामध्ये तर जग ही सर्वात सुंदर जागा असेल राहण्यासाठी. गरज जरूर असलेले शब्द जर या जगामध्ये बोलले जातील तर जग स्वर्गासारखं असेल, जग ही राहायला अत्यंत चांगली जागा असेल. जर जरूर असलेले शब्द तेवढेच बोलले जातील तर त्याचाच अर्थ सरळ आहे. काय तो बराच गोंधळ आहे आणि तो त्या पंतप्रधानांनी शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे की हे सगळं असंच आहे, यामध्ये शब्दांचा वापर फार होतो, तर त्याची आवश्यकता नाही. म्हणून इथं यथायोग्य वापर असं म्हटलेलं आहे, शब्दशक्तीचा यथायोग्य वापर. अडचण काय होते, ती शक्ती आहे याच्यात जाणीव खूप उशिरा होते तर किंवा होत पण नाही. आणि त्यांना आपल्याजवळ शब्दशक्ती नावाची शक्ती आहे. शक्ती एकदा कळल्यानंतर मग वापराचा प्रश्न येईल, पण शब्दशक्ती नावाची शक्ती माझ्याकडे आहे आणि तिच्यापेक्षा उत्तम शक्ती मौन ही आहे. किंबहुना जो शब्द बोलतो तो मौनातून खाली येण्यासाठी किंवा नाईलाजाने चालत नाही, मौनाने काम होणार नाही, म्हणजे आपल्याकडून म्हणा किंवा दुसऱ्याकडून म्हणा होणार नाही असं वाटतं, म्हणून जे खाली येऊन सांगावं लागतं त्याला आपण शब्द म्हणतो. तर ते जे खाली येऊन सांगावं लागतं तो शब्द. असं खाली येऊनच जर सांगायचं ठरवलं तर ते जरुरी बोलतच बोलणं होईल. आणि असं जर बोललं गेलं तर खूपच कमी बोलायची गरज लागेल आपल्याला. आपण म्हणजे ते स्वभावाचे जे प्रकार आहेत ना, अबोल असणं वगैरे ते सोडून द्या.
त्याचं काय फारस नसतं. ते जितकं बडबड्या स्वभावाचं असतं तितकंच अबोल स्वभावाचे सुद्धा तोटे असतात. त्यामुळे अबोल असला म्हणजे तो मौनी आहे असं समजायचं काही कारण नाही. कारण मनात किती बोलत असतात माणसं कसं आपण नाही का. वास्तविक एका बाजूने महाराज म्हणले सातत्याने आपण जपात असावं, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या अर्थाने आपण सतत मौनात असावं म्हणण्यासारखं. पण आपण जपात असलो म्हणजे मौनात असतो असं म्हणता येईल का. आपल्याला माहितीच आहे. तर त्यामुळे आतली बडबड थांबणार हे खरं म्हणून तर ती नाही थांबवत, ती जास्त होते उलटी असं आपला अनुभव असेल. तर या अर्थाने शब्द ही शक्ती आहे आपल्याकडे दिलेली. तिचा वापर हा काय होतो नकळत झाल्यामुळे खूप होतो. म्हणजे ती शक्ती आहे. आता ज्या वेळेला जाणीव व्हायला लागली की पाणी मर्यादित आहे तेव्हा आता कोरडं लागायला लागले की कमी वापरा, जरूर तेव्हाच वापरा, अमुक करा, तंब करा. हवेचे सुद्धा यायला लागले. प्रत्येक गोष्टी सिग्नल यायला लागले. आता तेल मर्यादित आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं जन मर्यादेनं वापरा, अमुक करा. हे त्यांनी म्हणायची गरजच नव्हती. आपल्याला शब्दाबद्दल कधीच सांगितलेलं आहे. हे फार पूर्वी सांगितलेलं आहे की ती पण शक्ती आहे म्हणूनच वापरा. जर वापरली नाही कशी तर ती उलट नुकसान घडवते. कारण शक्ती आहे ती, काही करता येतं तिने. तिने महाराज म्हणायचे तसं परत स्वयंपाक करून जेवायला घालता येतं, नाही तर घरी जाता येतं. त्या शक्तीच आहे शेवटी. अग्नीच तो. तशी अग्नीसारखी ही शक्ती आहे असं समजा आपण. एक प्रकारची ती शक्ती आहे. तर शब्द ही शक्ती आहे. आज मला सांगा आपल्या मनात लागलेले शब्द काढायचे ठरवले कोणाचे तरी 40 पाणी होईल का 100 पाणी होईल तेवढं कोण तरी बोललेलं काहीतरी लागलेलं किती पाणी होईल काढायची. एखाद्या चिठ्ठीवर काम होईल असं सांगणं खूप कठीण असेल. ते शब्दांच आहे आणि घोटाळा आहे तो सर्व शब्दांचा घोटाळा आहे. पण तो महाराज म्हणाले आता आपण कोणत्या वेळेस घेतलं की आठवण व्हावी. संतांनी सांगून ठेवलेले वेगवेगळ्या भाषेमध्ये सर्व शब्दांचा घोटाळा आहे. तर त्यामुळे हे झालेलं आहे. आणि मला सांगा की ज्या वेळेला समजा एखादा गैरसमज होतो त्यात बरेचसे शब्दच असतात, कृती खूप कमी असतात पण शब्द बरेच असतात. आणि मग नंतर खूप काळ त्याच्यावरती बोलल्यानंतर म्हणजे जर त्याची संवादाची म्हणजे पद्धत असली किंवा शक्यता असली किंवा वातावरण असलं, अशी कल्पना करू चांगलं वातावरण आहे आणि अशा तऱ्हेनं शब्दाने झालेले घोटाळे एकमेकांचे एकमेक दूर करतायत. मित्र मित्र असू देत, पती पत्नी असू देत, मुलं आई वडील असू देत, काही असू देत, असं समजा एक वातावरण आहे की ते शब्दांचे घोटाळे असे जे काय होत असतात, समज गैरसमजांचे त्रासाचे वगैरे, ते दूर करण्याची त्यांची पद्धत आहे. तर नंतर खूप शब्द वापरल्यानंतर शब्दाने निर्माण केलेले घोटाळे दूर होतात. म्हणजे त्याच शब्दाने झालेले जे काही घोटाळे आहे आधीचा, मग मला असं म्हणायचं नव्हतं वगैरे शब्द आपण वापरतोच की, तर ते जे शब्द वापरतो आणि मग मला काय खरं म्हणायचं होतं ते सांगतो. ते आधी सांगता येत नाही ही अडचण आहे त्यातली. तुम्हाला खरं जे काय म्हणायचं होतं ते जर आधी सांगितलं असतं तर हा घोटाळा पुढचा झाला नसता की नाही, हे बरोबर आहे. पण तो शब्द शक्ती म्हणून आपल्याला परिचितच नाही की आतून आला की बोलला. असं जर झालं तर तो शब्द असंच करेल काम. आतून आला की जो बोलला जातो ते आपले नेहमीचे परिचित शब्द. ज्याला मौनाचा अभ्यास आहे आणि शब्दशक्तीचा परिचय आहे त्याला आतून आलेले शब्द स्क्रीन होऊन आवश्यक तेवढ्या प्रमाणातच बाहेर जातात. तर ते त्याचा मौनाचा काही अभ्यास आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळे शब्दशक्तीचा यथायोग्य वापर न करणं हेही त्रासाचंच आहे. कारण गैरसमज होतात आपल्याला माहिती आहे. सकाळपासून मी मगाशीच म्हटलं, सकाळपासून जर अशी कल्पना करा की जर काहीच बोलले नाही उठल्यापासून तो काहीतरी गडबड आहे असंच वाटेल. सकाळपासून कोण काय बोललोच नाही सकाळी उठल्यापासून तर काय झालं असं वाटतं. म्हणजे भीती वाटते जरा की काहीतरी शंकास्पद वाटतं, काहीतरी झालं असलं पाहिजे. ते अजिबात काही बोललेलं नाही सकाळपासून, एक शब्द सुद्धा ऐकायला मिळाले. रागातच असे ना पण ऐकायला मिळालं तरी बरं वाटतं. किती उशीर झाला उठायला असं जरी ऐकलं तरी बरं वाटतं. काय सुरू आहे घर असं वाटतं. शेवटी आधार त्याचाच असतो. काय हे जे काय सगळं आहे ते त्या शब्दातच आहे ना. म्हणजे यथायोग्य बाजूला ठेवू क्षणभर, पण वापर करण्याची गरज आहे. वापर जर नाही झाला आता सकाळपासूनच उठून कटकट करणं तरी आपल्याला शंका येते की काय झालं बाबा एवढं काल काय ऑफिसमध्ये झालं, बाहेर झालं, काय झालं. सकाळी उठल्यापासून सगळं घडलेलं आहे. कारण इतके शब्द बोलले जात आहेत कारण यथायोग्य नव्हे तर ते जे बोलले जात आहेत तर त्याच्यावर पण पुढे गोंधळ निर्माण होतो. म्हणजे यथायोग्य वापर हीच खरी बरोबर वस्तुस्थिती आहे. उठल्याबरोबर किंवा आपल्या व्यवहारामध्ये एकूणच आवश्यक असलेले शब्द जर वापरता आले
तर मौन होईल. पण वापर करणारा सावध नको का? वापर करणारा हवा ना कोणीतरी. वापरले जातात, बोलले जातात, निघतात बाहेर, असं होतं सरळ शब्द, असं होते, त्यामुळे घोटाळा आहे. तर असं जर समजा आपल्याला लहानपणापासून किंवा जेव्हा कळते तिथपासून जर शब्दांचा सराव असेल तर याचा आपल्याला हळूहळू मौनाकडे जायला उपयोग होईल. कारण शब्दशक्तीचा मौन, आपली कल्पना काहीतरी मौनाबद्दल बरीच घोटाळे निघाले. खरं सांगायचं तर शब्द बोलणं आणि मौन याचा वरवरचाच संबंध आहे, फारसा संबंध नाही. अनेक वेळेला कल्पना अशी आहे की मौन पाळणं म्हणजे न बोलणं, म्हणजे ते कसले कसले बुधवार मंगळवार वगैरे असे असतात ना तसं ते. तर तशा पद्धतीचा एखादा वार असतो एखाद्याचा, तर तो त्याचा मौनाचा वार, म्हणजे तो त्या दिवशी काय करणार हो नक्की, म्हणजे ते उपास करणार त्यातलं चालतं ते. तर 4 प्रकार करून खाणार की नाही, तसं तो मनातल्या मनात खूप प्रकार करून बोलणार. ज्याचा मौनाचा वार आहे त्या दिवशी तो मौन असतो. म्हणजे काय असतं तर आपल्या दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं तो काही शब्द उच्चार करीत नाही, कुठल्या शब्दांचा उच्चार केल्याचा आपल्याला ऐकू येत नाही. उच्चार करीत नाही म्हणून सुद्धा अर्थाचं वाटतं, पण त्यांच्याकडून काही शब्द ऐकू येत नाहीत, म्हणजे त्यांचा आज मौन आहे. म्हणजे समजा गुरुवार मौनाचा वार आहे, शनिवार मौनाचा वार आहे, तर तसे मौनाचा वार असला पाहिजे तो. म्हणजे तो दिवसभरात बोलला नाही म्हणजे मौन झालं, हे चांगलं झालं नाही, ते काही दिवसभर काही बोलले नाही, हे सुद्धा खूप चांगली गोष्ट असते अनेकदा. तर तसं जर घडत असेल तरी चांगलं आहे. आठवड्यात नाही एखादा वार ठरवून समजा आपण काही बोलायचं नाही असं ठरवलं, म्हणजे रागाने नव्हे, म्हणजे केवळ याने एक साधना म्हणून समजा असं, आणि इतरांना कल्पना आधी देऊन, नाहीतर एकदम संवाद सुरू करायचा नाही मौनाचा म्हणून, त्याने घोटाळा होतो. साधनेमध्ये सुद्धा कौशल्य आहे, कृती, कुशलता, सातत्य वगैरे ते सगळं आहे ना, तर कर्मात कौशल्य आहे. त्यामुळे आपल्याला जर तसं काही करायचं असेल तर हे करणं पण चांगलं आहे. ही एक प्राथमिक अवस्था आहे की आपण शब्द उच्चारले नाही. शब्द उच्चारल्याने ती गोष्ट चांगली झाली, पण एक विसरून चालत नाही की हे सोमवारी चालेल, मंगळवारी आपल्याला बोलावं लागेल परत. किंवा समजा त्यातूनच एखादा मनुष्य आला असा की तुमचा मौनाचा वार आहे, त्याला त्यातली कल्पना काही नाही, दार उघडलं, बेल वाजवली, दार उघडलं आणि समोर जर आपण कुठे राहिलो नसते, कल्पनेने चित्र डोळ्यासमोर आलं तरी त्या माणसाची पुढे काय काय प्रतिक्रिया होतील याची आपल्याला कल्पना येऊ शकते. की काय यांचं पुढे आता आहे, म्हणजे काय समजायचं काय यांचं, आम्ही आलेलो आवडले ना, नाही आवडलं, या नको होतं, घरात काही प्रॉब्लेम आहे, काय झाले काय समजायचं असं वाटेलच का नाही. अशा वेळेला या बसा 1-2 मिनिटं आलो मी, किंवा आज माझं मौन असतं त्यामुळे जरा मी कमी बोलेन असं सांगितलं समजा, तर त्या माणसाचा काही गैरसमज होण्याची शक्यता नाही. तो म्हणजे चांगली गोष्ट आहे, काहीतरी नवीन फॅड दिसते असं म्हणते. काय काय करत होते पण आपली जीवनाची जी ध्येय आहेत ती जर साध्य करायची असतील तर त्याच्यासारखं उत्तम साधन नाही. जे शब्द आहे ते आपले जीवन ध्येय साध्य होण्यासाठी अत्यंत उत्तम साधन आहे. कारण शेवटी काहीतरी आत निर्माण होणार आणि ते कोणाला तरी पोचवावं लागणार. ही गोष्ट होणार नाही का कोणाची? आईला सुद्धा बाळाला जर खेळवायचं असेल, त्याला रडलेले शांत करायचं असेल तर आपण त्याला निरर्थक समजू. कदाचित मोठी माणसं, आपण लहान होतो विसरतो तेव्हा, तर ती मोठी माणसं ते जे काय त्याला जे काय शब्द वापरतात ते वापरल्यावर ते हसतं, बोलतं, शांत होतं, काय ते होतं त्याचं. म्हणजे तिथे जीवन व्यवहार जिथे सुरू होतो तिथे सुद्धा त्या शब्दांची गरज आहे. आणि जिथे परमेश्वर ओंकार काय आपलं स्वरूप असेल ते तिथपर्यंत सुद्धा शब्दाची गरजच आहे. की ओंकार आहे, वाचक आहे परमेश्वराचं म्हणतो आपण, आणि तो ओंकार करतो किंवा काय आपापल्या पद्धतीने आम्ही नसेल काय असेल ते तर ते करतो ना. तर आपल्या जीवनाचं जे ध्येय असेल ते बाळाला त्या शांत करणं असते किंवा परमेश्वराचं स्वरूप आठवणं असू दे. पदोपदी राघव स्मरण करा. आपल्या समोर समजा राम राम हा शब्द आल्यानंतर काहीतरी रामाची प्रतिमा उभी राहते ना, म्हणजे त्या शब्दामध्ये ती प्रतिमा उभं करायचं सामर्थ्य आहे ना. आपले जीवनाचे कोणतेही व्यापार दुकानात जरी गेला तरी सुद्धा नुसते 10 रुपये पुढे करून त्याला काय करणं? त्या 10 रुपयाची कोणती वस्तू पाहिजे साध्या ना. त्यामुळे जीवनाची सर्व प्रकारची ध्येय साध्य करण्यासाठी शब्दासारखं उत्तम माध्यम किंवा साधन नाही. ह्याला पण पर्याय नाही. म्हणजे ही एक बाजूला वस्तुस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला शब्दांनी माजवलेले गोंधळ जर लक्षात घेतले तर ते मला असं बोलले, मी अजून विसरलो नाही, मला ते लागलं, त्यांनी अशा भाषेत कशाला बोलायला पाहिजे होतं, त्याऐवजी त्यांनी असं बोललं असतं तर चाललं असतं का नाही. असं सगळीकडे सर्वत्र आपापल्या व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, कोण गिराईकाशी काय असेल ते असं होत असताना, म्हणजे तेच
तीच शब्दशक्ती फक्त चांगल्या किंवा योग्य किंवा अयोग्य, चांगल्या किंवा वाईट अशा अर्थाने वापरली जाऊ शकते ना. मग आपल्या हातात दिली आहे ना शब्दाची शक्ती सर्वसाधारणपणे प्रत्येकाकडे. मी अगदी असं म्हणत नाही एखाद्याला वाट्यालाच चुकून काही कमी कमतरता आली असेल, बोलता येत नसेल तर गोष्ट वेगळी, पण बाकीच सुख दुःख आनंद व्यवहार सर्व करण्यासाठी त्याला एवढी शब्दाची शक्ती दिली ना. व तिचा परिचय आपण अगदी जेवढा लवकर करून घेता येईल, मग पुढे त्याची तप वगैरे सगळी, मग त्याचं काहीतरी करावं लागेल. ज्याने ती शक्ती आहे त्या तिचा वापर जर मला अधिकाधिक चांगला करायचा असेल, कारण परमेश्वर सुद्धा हा सुद्धा एक शब्दच, आज तो एक शब्दच आहे. ज्यांना वस्तुस्थिती होईल त्यांना शब्द उरत नाही असं निसर्गदत्त म्हणायचे. आपण लक्षात ठेवायला हरकत नाही त्यांच्या शब्दांच्या बाबतीत काय म्हणणं आहे की ते म्हणत की ज्या वेळेला शब्द ही वस्तुस्थिती होते त्यावेळेला शब्दाच्या वापराची गरज लागत नाही. मनुष्याला मनापासून समजा एखाद्याचे प्रेम आहे, तर प्रेम आहे ते मनापासून असलं की मग शब्दांची गरज नसते. नसेल तर मग थोडं सांगावं लागतं की आहे म्हणजे काय झाला ती माया वात्सल्य काय असेल ते मुलाबद्दल असलं तरी सुद्धा आम्हाला तुझ्याबद्दल प्रेम आहे वात्सल्य आहे हे सांगावं लागतं. तर तोपर्यंत शब्दाची मर्यादा आपल्या व्यवहारावर लागू राहते आणि ही लागू राहण्यासाठीच ते साधन आपल्याला दिलं. त्याचा वापर फक्त प्रश्न आहे की कसा करतो. म्हणून शक्तीची जाणीव व्हावी. शब्दशक्तीची जाणीव ही जर लवकर झाली तर मग एक लक्षात येईल की पूर्ण ज्यावेळी ती वस्तुस्थिती होते त्यावेळेस शब्दाची गरज उरत नाही. पण एक लक्षात येतं की आज ज्या अर्थाने आपण शब्द वापरतो त्यामध्ये शब्दांचा घोटाळा हा शब्द धरून बसल्यामुळे जास्त झालेला आहे. अनेक वेळेला माणसं शब्द धरून बसलेले असतात. कुठले तरी कोणीतरी कोणाबद्दल तरी कधीतरी वापरलेले शब्द धरून बसतात आणि त्यामुळे घोटाळा जास्त होतो. तेव्हा तो आता काटा रुततो तशी तो दुखत राहतो. तसा माणसाला एखादा शब्द वापरलेला दुखत राहतो. प्रत्येक शब्द वापरून ना त्याला तेच म्हणायचं होतं तरी हे आपल्याला माहिती नाही. त्याची शब्द संपत्ती काय होती माहिती नाही. कारण अडचणी येत नाही ह्या सगळ्या शब्दावर. मला अमुक एक म्हणायचे पण ते म्हणायला जर माझ्याकडे योग्य शब्द नसतील तर मी जे असतील ते शब्द वापरतो. पण ते असतील त्या शब्दांनी काहीतरी त्याचा घोटाळा होतो. तिकडे त्याला तोच अर्थ प्रतीत होत नाही, दुसरं काहीतरी जाणवतं. मग असं जर असेल तर एक तर मला याच्याविषयी सावध राहायला लागेल. नसेल तर मी असं मला म्हणायचं असं सांगेन, त्याच्यापुढे काहीतरी जोडेन, निदान त्याचा अभ्यास करीन किंवा योग्य शब्द वापरायचा प्रयत्न करीन. असं केलं तर या संबंध वचनाचा संबंध आपल्या व्यवहाराशी पण आहे आणि आपल्या परमार्थाशी पण आहे. ज्याला आपण मौन समजतो ते म्हणजे शब्द थांबवणं, उच्चार बोलणं थांबवणं असं समजतो. तसं काही मौनाचा अर्थ मुळामध्ये नाही. वाचेशी संबंध आहे तो अगदी दृश्य स्वरूपाचा आहे. पण वाक् संयम हेतू मनसंयम इति मौन असं मौनाची व्याख्या केली. आपण अजून मौनाबद्दल शिकलो नाही किंवा आपण त्याच्याबद्दल विचार नाही केला. आपण शिकलेले त्याबद्दल नाही, पण तरी सुद्धा मौनाचा विचार आपण नाही केला. वाक् संयम हेतू मनसंयम, वाचेच्या संयमाच्या हेतूने मनाचं संयम करणं म्हणजे मौन. ते बोलू नका म्हणले नाही. वाक् संयम हेतू. आता वाक् संयम आपण म्हटला तर याचा वापरू नये असं म्हटले का? आपण मुलाला सांगतो संयमाने खर्च कर, संयमाने राहा, म्हणजे काय राहूच नको असं म्हणायचं का त्याला? नाही. आहार विहार संयमित असावे असं एखाद्याने म्हटलं तर आहार आला विहार आला, आहार करू नये असं आहे का? करावा, पण संयमित असावा. त्याच्यावर संयम घातला म्हणजे तो आहार आपल्याला हितकारक ठरतो हे आपल्याला माहितीये. तर त्याच आहाराला किंवा विहाराला जर संयमन आलं, काहीतरी नियमन आलं तर तो व्यवहार उपयोगी ठरतो, गरजेचा असतो आणि आपल्याला त्रास उत्पन्न करीत नाही. म्हणून संयम सांगितला. म्हणून वाक् संयम हेतू. तर हेतू काय मनामध्ये? वाचेचं संयमन करावं हा हेतू आहे. म्हणून मनाला संयमित करणं म्हणजे मौन असं म्हटलंय. मौन शब्दामध्ये मन जे असते, वाचेचं कुठं काही संबंध नाही याच्यात. मौन शब्दात मनच आहे. पूर्वी मुनी ज्याप्रमाणे राहत त्याला मौन म्हणत, म्हणजे हे पण टिक्कच आहे. त्यावरूनही एक शब्दाचा अर्थ आहे. पण मुळात हे व्याख्येचा अर्थ असा आहे की वाक् संयम हेतू मनस. मला सांगा, ज्याच्या मनाचं संयमन नसतं त्याचेच शब्द कसे तरी जातात ना. जर समजा माझ्या मनाचं संयमन असेल तर शब्द कसे जातील? त्याच्या ताब्यात ते लगामच नाहीये घोड्याचा, तो घोडा उधळला म्हणण्याचा अर्थ आहे. कारण का तो लगाम ताब्यातच नाहीये. वाक् संयम म्हणजे लगाम आहे वाचेचा, तो लगाम ज्याच्या हातात आहे त्याला आवश्यक तोच शब्द जाईल, नसेल तर राहणार नाही. आवश्यक असेल तर अवश्य जाईल. एवढं ज्याच्या ताब्यात आहे त्याला जिथं जायचं आहे तिथं ते नेण्याचं सामर्थ्य त्या लगामामध्ये, त्या नियंत्रणामध्ये आहे, संयमामध्ये आहे. पण जर जायचं नसेल तर कुठेही हालायचं नाही हे सामर्थ्य त्याच्याकडे आहे.
संत बसती अथवा फिरती जगाचे हित साधिती. आपण विनोडची गाणीमध्ये पाहिलं तर फिरती अथवा बसती, त्यांची इच्छा आहे म्हणून बसले, त्यांची इच्छा आहे म्हणून फिरतात, पण हित जगाचे साधिते. तसं न बोललेले शब्द सुद्धा कितीतरी हित करतात जसं बोललेले शब्द करतात. आपण व्यवहार बघा, व्यवहारात जे शब्द वापरले गेलेले नाहीत त्यामुळे सुद्धा खूप कल्याण जगाचं झालेलं आहे. आपण बघा किती जर नाही बोलले असते तर बरं झालं असतं. म्हणजे काय झालं, म्हणजे तेच किती त्याला वापरले गेले पण वापरले गेले नसते, समजा ते जर काही बोलले नसते तर बरं झालं असतं असं आपण म्हणतो. काही काही ठिकाणी मी बघितलं की सामुदायिक कार्यक्रम असतात, प्रसंग असतात किंवा असे काहीतरी फंक्शन्स असतात, एखादा काहीतरी तिथे आता चांगला शब्द वापरणं शक्य नाही पण बोलून जातो असं म्हणू आपण. तर ते जे काय बोलले ते कोणाला तरी लागतो, त्यातलं जो घोटाळा सुरू होतो सगळा ते कार्यक्रमात गोंधळ नाही म्हणतो. आता ते जर बोलले नसते, म्हणून जर बोलले नसते तर त्यांनी हित साधलं असतं की नाही ना. न बोललेल्या शब्दाने सुद्धा जगाचं हित होत असतं, हे जर लक्षात ठेवलं तर मग मला बोललंच पाहिजे असं काही नाही. जर हित होणार असेल तर मी न बोलून सुद्धा होईल. आपण ज्या वेळेला मुलाला रागवता, कधी प्रसंग आला येऊ नये पण समजा आला, तर जे रागाने बोलून जाऊन जे साध्य होतं ते काही वेळा न बोलून सुद्धा साध्य होतं. आपल्याला प्रापंचिक माणसाला अनुभव असेल, नाही बोललेलं त्या बोलण्यापेक्षा जास्त परिणामकारक असतं, हा अनुभव आपल्याला असेल. हे तर साधा व्यवहार झाला, पण जगाच्या हिताचा, सगळ्या हिताचा प्रश्न व्यवहाराचा विचार केला तर जितकं शब्दांच्या वापराने हित झालेले आहे तितकं न वापर करण्याने जाणीवपूर्वक अबोलं नव्हे, अबोला नव्हे किंवा मुद्दाम हे केलेलं नव्हे, हितासाठी ते शब्द बोलले नाहीत तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. अशा अर्थाने मौन साधणं आपल्याला शक्य, म्हणजे आपल्यापुरतं आहे थोडंसं. हे अजूनही आपण त्या भावनाच्या त्या स्थितीला वगैरे गेलो नाही. ज्या वेळेला शब्द मनुष्य लावून धरतो, एखादा शब्द लावून धरतो, एखादा शब्द त्याने वापरला का लाव करला समजा घेतला मागे त्याने, तरी सुद्धा ते रिटर्न अपॉलॉजी वगैरे नाही का असेल, ते असेल असा शब्द वापरला ते रिटर्न अपॉलॉजी अगदी साधी झाली, तोंडी झाली, ती त्यांना नाही पटली, ती सुद्धा शब्दाचीच बरं का. तोंडीची अपॉलॉजी मागितली जाते, तोंडीची शब्द लावावा चुकला माझा वापरताना असं म्हटलं जातं, म्हणावं म्हणून काय काय होतं बरंच. आणि हे सगळं झाल्यावर तो मागे घेतात, शब्द मागे घेतात. शब्द मागे घेणं असं शब्दच म्हणजे काय पण तो सुद्धा एक शब्दच. मग तसं हे मागे घेतलं, पण ते मागे घेतलेलं ते शाब्दिक आहे, ते त्यांना नाही चालत आहे, म्हणजे उच्चारलेलं आहे तसं नाही चालत, ते रिटर्न लागते. आपण ते शब्द मागे घेतला हे लिहून द्या, हा शब्द मी वापरला चुकीचा होता, तो मी मागे घेत आहे मला असं म्हणायचं नव्हतं, तसं लिहून द्या म्हणतं. मोठमोठ्यांचं होतं आपलं, तर इथे तर काही होतच असेल काहीतरी, पण असं कधी होतं तो हा शब्द मागे घ्या म्हणजे तो पुन्हा एक शब्द वापरायचा आणि दिलेला शब्द मागे घ्यायचा. काय शब्दामध्ये ताकद आहे काय कळत नाही, आणि ते वाचलं की बरं वाटतं, सोडून द्या. ते कुठला कोर्ट कचेरी खटला असला तरी सुद्धा सोडून द्यावं, कारण हे स्टँडर्ड रिटर्न अपॉलॉजी असं म्हणून ते मान्य होतं, कोर्टात चालतं नाही असं काय काय रिटर्न अपॉलॉजी आहे ना, मग ते इज एक्विटेड, सोडून द्या त्याला असं म्हणतात. म्हणजे हा शब्दाच्या काय करामती आहेत एवढं आपल्याला सुरुवातीपासून परिचित असलं तर त्यांना मौन म्हणजे काय अभिप्रेत असेल इथपर्यंत जायचे आपल्याला प्रयत्न करता येतील. सगळे प्रयत्न जमतील असं मला म्हणायचं नाही, पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काहीतरी धडपड करता येईल. आता यथायोग्य यामध्ये कमी अधिक योग्य काय, आपल्याला त्याच्या यथायोग्य शब्दाचाही आपण विचार करावा असं मला वाटतं. योग्य असेल आणि शब्द जर वापरला गेला नाही तरी सुद्धा घोटाळा आहे. योग्य आहे, आवश्यक आहे, शब्द एखादा सांगणं आवश्यक आहे. एखाद्या आजाराच्या संबंधात एखादा शब्दाचा धीर असतो, तो धीर त्यात देणारा जो शब्द असतो किंवा गुरुचा एखादा शब्द असतो किंवा एखाद्या आप्ताचा शब्द असतो ज्याच्यामुळे आपल्याला समाधान होतं. मी मदतीला आहे, तुम्ही घाबरू नका. आपल्याला स्वामींचं एवढं वचन असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर, किती सुंदर वचन आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. शब्द नुसता आठवलं तरी तो जोरात चालायला लागतो. जो मेळगळायला चालत असतो ना तो जोरात चालतो. त्याचं मानसशास्त्र नाही कळलं या लोकांना की हे शब्द वापरण्यामध्ये मानसशास्त्र आहे की मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं नुसते मी तुझ्या पाठीशी आहे 3 शब्दामध्ये काय व्हायचे तो म्हणजे मरगळायला चालायला लागतो. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये सामर्थ्य जर ठेवलं आणि त्याच्या मागे ती उभी आहे, म्हणजे शब्दाच्या मागे सुद्धा. आणि हे सामर्थ्य कशाने आलेलं आहे, ते खऱ्या मौनात वावरतात म्हणून आलेलं आहे. जाता येता मी तुझ्या पाठीशी आहे म्हटलं तर होणार नाही काही. ते अखंड मौनामध्ये वावरले, ते खाली आल्यानंतर जेव्हा काय म्हणाले तेव्हा त्याला अर्थ आला. खरं मौन शब्दांना सामर्थ्य देतं हे आपल्या लक्षात येत नाही. खरं मौन जे खरं मौन पाळलं गेलेलं आहे म्हणून ऋषींच्या शब्दांना आजही अर्थ आहे. द्वितीयाद्वयी भयम ते कधीतरी बोलले, 2 पण आले की भय निर्माण होता असं एकदा केव्हा तरी म्हणले. उपदेशामध्ये असंख्य गोष्टी म्हणले आपण आज त्या वापरतो की आपल्या सत्यमेव जयते वगैरे आहे ना, ती सगळी अशीच
उपनिषद वचनच आहेत त्या उपनिषद वचनामध्ये सत्याचा शेवटी विजय होईल असं ते म्हणले आहे. ते अखंड मौनात वावरणारे असल्यामुळं जेव्हा केव्हा त्यांनी वाचा वापरायची ठरवली त्यावेळेला जे बोलले ते खरं होईल. सत्यमेव जयते असं ते म्हणाले तेव्हा उपनिषदात. तर ते आजही प्रमाण आहे. तसंच प्रमाण प्रत्येक गोष्टींच्या बद्दल त्यांच्या आहे. इतकं शब्दाला सामर्थ्य येऊ शकतं हे आपल्या लक्षात आलं. तो मौन पाळणाऱ्याच्या शब्दाला का सामर्थ्य येतं हे कळेल आणि मौन का पाळावं ते कळेल. त्याची साधी सुरुवात म्हणजे आपले नेहमीचे शब्द. मगाशी म्हटलं तसं की आठवड्याचा वार, आपल्या व्यवहाराने 1 तास, व्यवहाराने 2 तास. आपल्या याच्यामध्ये मृत्यांतराच्या प्रयोगामध्ये मौनाचं काहीतरी दिलेलं आहे. त्यामुळे आपण ते वाचून त्याच्यावरनं काही थोडं स्पष्ट झालं तर कळेल. तर आपण मुलाला सुद्धा देवासारखा गप्प बैस म्हणतो. म्हणजे देवाचा सुद्धा एक मौन आहे, प्रकार आहे. सगुणाचा सुद्धा एक मौन आहे की नाही. देवासारखा गप्प बैस म्हणजे इतकं की तो बरा वाटतो मुलगा देवासारखा गप्पा बसला पाहिजे. देवाच्या गप्पा बसण्यामध्ये सर्व अर्थ व्यक्त होतात. म्हणून त्या गप्पा बसण्याला देवपणाचा अर्थ आहे हे आपल्या लक्षात येत नाही. सर्व अर्थ त्या गप्पा बसण्यामध्ये आहे. पांडुरंग नुसता उभा आहे तर त्याच्यात सर्व अर्थ आहेत. तुमच्या कल्याणापर्यंत, हितापर्यंत, आशीर्वादापर्यंत, लागणाऱ्या सर्व शक्तीपर्यंत सर्व. कारण अकल्याणी गोष्ट संभवत नाही देवाकडे, ते कल्याणच संभवतं. त्यामुळे तुम्हाला लागणाऱ्या मदतीपासून, त्या ह्याच्यापासून, आशीर्वचनापासून सर्व त्या मौनामध्ये त्यांच्यात गृहीत ठरलंय. त्या अर्थाने देवासारखं असायला पाहिजे. खरं म्हणजे आपण गप्प बस म्हणजे आपल्या पटकड झाली, कामात अडचण झाली म्हणजे म्हणतो ते वेगळं. पण इथे जे अभिप्रेत आहे ते खरं सांगायचं तर ते आहे. तर ते एक मौनच आहे. देवाचं सगुणाचं जे मौन आहे ते मौन आहे. तर त्या अर्थाने मग एकदा मनाचं मौन जर साधलं माणसाला, खरं मौन आहे ते मनामध्ये, तर तिथे जर साध्य झालं मनस्संयम, वाक् संयम हेतु मनस्संयम असा आहे. तर मनस्संयम ह्याच्यासाठी खरं म्हणजे मौन आहे. तर ते करण्यानी एकदा जर समजा ते मौन साधलं माणसाला, तर मग बाकीची जी मौनं म्हटली जातात म्हणजे आता आपण म्हटलं तसं शब्दांचं आहे, मग कृतींचं आहे, भावांचं आहे, विचारांचं आहे, ही सगळी मौन आपोआप साध्य होतात. कारण मूळ मनामध्ये मौन आहे. मग तर त्यासाठी तेच आपल्याला गरज आहे. आपल्याकडे सहस्रबुद्धे महाराज म्हणायचे की एकदा अभ्यास कळल्यावर, म्हणजे वाक्य साधं आहे त्यांचं, आपण एकदा पूर्वी एकदा कशाच्या तरी संदर्भात ते पाहिलं होतं, मला आता आठवत नाही, पण की एकदा अभ्यास कळल्यावर ट्यूट्यू सोडून द्यावी याचे नाव विश्वास असं म्हणे. एकदा अभ्यास कळल्यावर ट्यूट्यू सोडून द्यावी याचे नाव श्रद्धा. आता एखाद्याची गुरुवर श्रद्धा आहे, तो गुरुनी काय सांगितलं ते एकदा कळलं की त्याच्यावर बोलत बसू नये, करावं काय ते. तिथे सुद्धा त्या बोलण्याला योग्य ते महत्व दिलेले. कधीपर्यंत बोलावं लागेल की नाही, बोलावं, विचारावं लागेल की नाही, लागेल. पण आता ते कळल्यानंतर मग जे काय आपण बोलणार आहोत ते सोडून द्यावं, म्हणजे खरी श्रद्धा म्हणायची. श्रद्धेची व्याख्या करताना सुद्धा शब्दाचं स्थान त्यांनी बरोबर दाखवून दिलेलं आहे. बाबा महाराजांनी शब्दाचं स्थान बरोबर दाखवून दिले. कळून घेण्यासाठी शब्द, पण कळून झालं की कृती, असं ज्यांचं आहे त्यांना बरोबर शब्दाच्या शक्तीचा उलगडाही झालेला आहे, गरजही कळलेली आहे. याचं तप करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपली वेळ संपत आली त्यामुळे शेवटचा एखाद्या आता उल्लेख करतो फक्त, की आपल्याकडे जी 17व्या अध्यायात तप सांगितले त्यामध्ये वाचेचं तप सांगितले ना, अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रिय हित, अनुद्वेग कर सत्य प्रिय हित, ते वाङ्मय तप, वाचेचं तप असं म्हटलेलं आहे. अनुद्वेग कर वाक्य, कोणाच्या मनाला उद्वेग होणार नाही असं बोलावं. आता हे किती कठीण आहे, उद्वेग कोणाला होणं कोणाचं. मग महाराज इकडे जे म्हणले मन दुखू नये असं जे म्हणलेलं आहे ते साध्या भाषेत म्हणले. इकडे अनुद्वेग कर वाक्य, उद्वेग होऊ नये मनाला असं करा असं म्हणले. तर हे जे उद्वेग होऊ नये करा म्हणले तेच अनुद्वेग कर वाक्यम सत्यम. अनुद्वेग करून त्याला बरं वाटावं म्हणून खोटं नाही बोलायचे बरं, म्हणजे सत्य आहे, सत्यही सांभाळायचे आणि मनाला त्रासही होता नाही. तर तपश्चर्याच करावी लागेल मला वाटतं बोलायचं म्हणजे, होय की नाही. कारण घरामध्ये एक तर सत्य तरी बोलावं लागतं, नाही तर प्रिय तरी बोलावं लागतं. भाजी चांगली झाली नाही असं कसं म्हणायचं, काही कळत नाही. भात चांगला झाला नाही असं कसं म्हणायचं, कारण त्याचं राग येईल, त्रास येईल, होय की नाही. म्हणजे एक तर प्रिय तरी म्हणावं लागतं. खूप छान झाले तरी म्हणतात स्वयंपाक आहे खूप छान झालाय अजून म्हणावं लागतं ना, काय दुसरं काही म्हणता येतं तर म्हणताय. म्हणजे सत्य किंवा प्रिय असं काहीतरी घेतलं एक होतं, पण त्यांनी म्हणूनच त्याला तपश्चर्या म्हणलं. तपश्चर्या कशासाठी म्हटलं या गोष्टीसाठी? तपश्चर्या एवढ्यासाठीच की काहीतरी तापणं, म्हणजे काहीतरी सोसणं त्यात अभिप्रेत आहे, करणाऱ्याच्या बाजूने काहीतरी अभिप्रेत आहे, म्हणूनच त्याला तपश्चर्या म्हटलेलं आहे. तो का म्हणला
टपातच मुळात शब्दच तापणं आहे, तर तो सोसतो आहे. तो सोसतो आहे म्हणजे सोसतोय म्हणूनच तो प्रियही सांभाळू शकतो आणि अनुद्वेगकारक आणि सत्यही सांभाळू शकतो. सत्यही बोललं जातं. आणि हे आता आपलं कसं कसरत आहे ते आपण आपापल्या प्रपंचात किंवा आपापल्या अनुभवावरून ठरवायला हरकत नाही. त्यांनी उदाहरणं 2-3 दिली, तेवढी फक्त शेवटी बघायची, थांबू आपण कारण आपल्या वेळेच्या याला मर्यादेला. तर ज्ञानेश्वर महाराज याचं व्याख्यान फार सुंदर केलं. ते करताना काय म्हणाले की बोलणं तेच. आता बोलावं तर लागेल, व्यवहार तर आपला बोलण्यावर चालेल आहे. विश्व विश्वराठी आता आपण सुरुवातीलाच पाहिलं, त्यामुळे शब्दाशिवाय तर चालणार नाही. पण त्याच बोलण्याची त्यांचं म्हणणं की गुणवत्ता बदलता येते, ही तपश्चर्या आहे. तपश्चर्या बोलणं थांबवणंही नाही. बोलणं थांबवणं त्यासाठी सुरुवात आहे. आधी मी शब्द आवारले, मग त्यातले योग्य होते ते बाहेर सोडले, म्हणजे तपश्चर्या झाली थोडक्यात. तर ती त्यासाठी सुरुवातीला आवरले हे बरोबर आहे, पण नंतर त्याची गुणवत्ता बदलली. त्यामुळे शब्दांची गुणवत्ता कशी बदलते ते म्हणले आकार आणि वजन हे न बदलता लोखंडातला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं की नाही म्हणले. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस सांगत त्याला एकदम प्रोफिट असतं आहे म्हणलं. त्याचं व्याख्यान करताना फार सुंदर सांगितलं की त्याचं काहीही बदल न बदलता त्याच लोखंडाच्या तुकड्याचं सोन्याच्या तुकड्यामध्ये रूपांतर करता येतं. तर हे जर होतं तर माणसाला वाचेचं तप करून त्याची वाचा अशी चांगली काने बनवता येणार. आता लोखंडाची वाणी आणि सोन्याची वाणी यामध्ये किती फरक राहील. सोन्यासारखी वाणी आणि लोखंडासारखी वाणी यामध्ये फरक आपल्याला बरोबर काय येतो. तर ते म्हणजे कसं करता येतं, ते त्या तपाच्या परिसस्पर्शाने करता येतं. तपाचा परिसस्पर्श जर आपल्या बोलण्याला झाला तर त्याच लोखंडाचं सोनं होऊ शकतं. असं होऊ शकतं. झाडाला म्हणजे मुळाला पाणी घातलं जातं. मुळाला पाणी घालता घालता बाजूला गवत उगवतं, त्याला पण पाणी मिळतं. तसं आपलं म्हणणं असं असावं की एकाच हित करता करता 4 लोकांचं हित व्हावं. आपण काय गवतात पाणी घातलं नाही, गवत कोणातरी उपयोगी पडलं ना. झाडाला जरी पाणी घातलं त्याच्याबरोबर थोडं गवताला गेलं गवत वाढलं तरी सुद्धा आज त्याच्यावर चारा म्हणून जगतातच का नाही कोणीतरी प्राणी. मग एक आपण पाणी घालायचा प्रयत्न करावा, त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचं बोलणं असावं. अनुद्वेगकारक वाक्यम आपण त्याच्यावरनं पुढचं सगळ्या त्यांना काय म्हणायचं असेल ते आपण आपल्या आपल्या पद्धतीने तिथून हुडकून घ्यायला काय हरकत नाही. तर असं एकाच वेळेला तिसरे उदाहरण त्यांनी दिले. एकाच वेळेला माणसाला अमृतगंगा, त्याने अमृतगंगा शब्द वापरलाय. गंगा ही येते त्यावेळेला त्याला अमरही करते, पिणाऱ्याला त्याला त्याची तहानही भागवते. आता एकच गंगेचं पाणी आहे पण ते एकाच वेळेला त्याला तहान भागवायला उपयोगी पडतं, एका माणसाला अमर व्हायला उपयोगी पडतं आणि तिसऱ्या माणसाला पापमुक्त करायला उपयोगी पडतं. पाणी त्याच गंगेचं. वाणी ही ह्या पाण्याच्या ह्या गंगेच्या पाण्यासारखी असते. तिच्याने इतक्या प्रकारची हित माणसाला साधता येणं शक्य आहे. फक्त ह्याची जाणीव झाली म्हणजे हे होणार. म्हणून हे वचन ठेवलेलं आहे की शब्दशक्तीचा यथायोग्य वापर म्हणजे मग खरं मग साधेल. अमंत्रम अक्षरम नास्ति योजन स्तोत्र दुर्लभा, शेवटी म्हटलंय ना तसं अमंत्रम अक्षरम नास्ति. कुठलंच शब्दाला अर्थ नाही असं नाही, त्याला मंत्राचं सामर्थ्य येणार नाही असं नाही, पण त्यासाठी आपणच योजक चांगले असले पाहिजेत म्हणजे हे होईल. त्यासाठी आपण शब्दांचा एक सामर्थ्य म्हणून त्याची उपासना करावी. या शक्ती हे आहे हे जाणून त्याच्याकडे बघावं म्हणजे हे सगळं होईल. हे कळलं तर मग आपल्या असं लक्षात येईल की शब्दावर जाणारी कितीतरी शक्तीचा संचय होतो. शब्दावर खूप शक्ती जात असते. ज्यांना व्याख्यान करण्याची सवय आहे किंवा प्रवचन करण्याची सवय असेल त्यांना माहिती असेल की मनुष्याच्या अंगातली उष्णता वाढते, कितीतरी शक्तीचा ह्रास होतो. ज्यावेळेला मनुष्य बोलतो ना तर खूप ह्रास होतो. एखादा आपल्याला ऐकवीच सुटला एखादा म्हणजे मग तो दमतो की नाही शेवटी. आपण नाही दमत म्हणजे रात काय ते आपल्याला सुरुवात केली आपल्याला तर तो दमतो, आपण नाही दमत, फ्रेश होतो. म्हणजे त्याचा शक्तीचा वेळ होतो, आपल्या दृष्टीने होत नाही, त्याच्या शक्तीचा वेळ होतो. तर तसा जर आपल्याला कळलं की याची आपल्याला गरज आहे तर शब्द योग्य वापरले गेल्यामुळे आणि योग्य तेवढेच वापरले गेल्यामुळे आपल्याच शक्तीचा संचय होईल आणि जे बोलला जात आहे त्याची किंमतही वाढेल. दोन्ही गोष्टीत माणसाने तर माझं म्हणणं असं असावं की त्यांनी बोलावं म्हणून वाट बघावी. असं जर आपलं बोलणं असेल समजा तर काय आणखीन सणापेक्षा बोलणं असायचं सणासारखीच की. पण
आता थांबा म्हणजे तुम्ही म्हणायच्या आधी मी थांबता दुःख कोणाशी सांगावे सर्व भावाशी विसावा संत शांत करीती जीवा सर्व भावाशी विसावा संत शांत करीती जीवा संतांची पाहिजे देवा संतांची पाहिजे देवा मंगला संतांची पाहिजे देवा जगचिले स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी जगचिले स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी संत मात्र करीती सेवा जगासाठी जीवा संत मात्र करीती सेवा जगासाठी जीवा संतांची पाहिजे देवा संतांची पाहिजे देवा मंगला संतांची पाहिजे देवा भेदभावाचे नास्थान गोरख बाई समान भेदभावाचे नास्थान गोरख बाई समान संत कल्याणाचा ठेवा जेथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा जेथे घोटाळू दे जीवा संतांची पाहिजे देवा देवा संतांची पाहिजे देवा मंगला संतांची पाहिजे देवा संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून देवच गुण पावा ऐसे वाटे जीवन जीवा देवच गुण पावा ऐसे वाटे जीवन जीवा